नमस्कार शेतकरी बांधवांनो, गेल्या काही वर्षापेक्षा यावर्षी तापमानाचं प्रमाण जरा जास्त वाढलेलं आहे. जवळपास 40°C पेक्षा जास्त तापमान सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर मित्रांनो, या उन्हाळ्यामध्ये या तापमानामध्ये आपली जी जनावरं आहेत त्या जनावरांची काळजी योग्य पद्धतीने आपल्याला घ्यायला हवी. जेणेकरून काय आहे, उन्हाळ्यामध्ये जनावरं दूध कमी देतात, दुधाचं प्रमाण थोडं कमी होतं. तर मित्रांनो, एक 5-6 गोष्टी अशा आहेत, त्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची, जेणेकरून तुमची जी जनावरं आहेत हे जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण जेवढं तुमचं आधी होतं तेवढंच राहील. त्यामध्ये मित्रांनो, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की बाबा ते 5-6 उपाय काय आहेत की जेणेकरून आपल्या जनावर संतुलित राहणार आहे आणि दूध जेवढं पहिलं देत होत्या, तुमच्या गायी असतील, म्हशी असतील, तेवढं दूध पुन्हा त्या देणार आहेत. तर मित्रांनो, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर शेतकरी बांधवांनो, पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सावली. या उन्हामध्ये मित्रांनो, तुमच्या जनावरांना सावली असणं म्हणजे दुपारच्या वेळेस काही लोक काय करतात, दुपारच्या वेळेस चरण्यासाठी किंवा काही गोष्टींसाठी जनावरं बाहेर बांधतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की आता सध्याचं 1-2 महिने आहेत, आता एप्रिल मेचा पूर्ण महिना तर ह्याच्यामध्ये जाणार आहे. तापमान जरा जास्त अजून वाढणार आहे, हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पहिली काळजी घ्यायची आहे की सावली, तुमच्या गुरांना सावलीमध्ये बांधणं हे खूप महत्त्वाचं आहे. तसेच मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा तुमचा जर मोठा गोठा असेल तर तुम्हाला शक्य असल्यास फॉगर सिस्टीम करता आली तर करायची. जर फॉगर सिस्टीम नसेल तर तुमच्या गुरांना कमीत कमी 2 ते 3 वेळा रोज पाणी तुमच्या गुरांवर मारायचं आहे. लक्षात घ्या, जेणेकरून काय आहे, त्यांचं तापमान जे जनावरांचं आहे ते स्थिर राहणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, जे गुरांचं दूध देण्याचं प्रमाण किंवा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात तुमचे जे जनावर आहे त्या जनावरांचा गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जनावरांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. टेम्परेचरमुळं काय होतं तर जनावरांचा गर्भपात होतो. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये योग्य पद्धतीने तुमच्या जनावरांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्त तहान लागते. दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तुमचे जे जनावरं असतात त्या जनावरांना पाणी द्यायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. ज्या पद्धतीनं मित्रांनो, आणि थंड पाणी द्यायचा प्रयत्न करायचा आहे, थंड आणि स्वच्छ पाणी. ज्या पद्धतीने मित्रांनो, काय विषय असतो की ज्या पद्धतीनं बाबा उन्हाळ्यामध्ये आपल्याला पण मनुष्यांनाही जास्त प्रमाणात त्या ठिकाणी तहान लागते आणि थंड पाणी असेल तर ते योग्य राहतं आपल्यासाठी, मनुष्यासाठी. त्या पद्धतीनं जनावरांचं पण आहे, थंड आणि स्वच्छ पाणी द्यायचा प्रयत्न करायचा आहे उन्हाळ्यामध्ये. जेणेकरून काय होणार आहे की बाबा त्यांची तहान योग्य पद्धतीने भागणार आहे आणि दूध देण्याचं प्रमाण जास्तीत जास्त त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये वाढणार आहे. तर या पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला पाण्याचं पण व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे. आणि चौथी गोष्ट अशी आहे की बाबा तुमची जी जनावरं आहेत त्यांना हिरवा चारा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जास्तीत जास्त हिरवा चारा देण्याचा प्रयत्न करा उन्हाळ्यामध्ये. जेणेकरून काय होणार आहे की बाबा उन्हाळ्यामध्ये मनुष्याच्याही आणि जनावरांच्याही शरीरामध्ये त्या ठिकाणी पाणी शोषलं जातं, कोरडं पडलं जातं शरीर. त्याच्यामुळं काय होणार आहे की बाबा तुम्ही ज्या पद्धतीने थंड आणि स्वच्छ पाणी देणार आहे त्या पद्धतीने चाराही हिरवा चारा देण्याचा प्रयत्न करा. जसं की बाबा तुमची मका असेल, कडवाळ असेल किंवा मुरघास दिला तरी काय हरकत नाही. या पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की बाबा तुमच्या जनावरांना हिरवा चारा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अजून एक अशी गोष्ट आहे मित्रांनो की तुमच्या जनावरांना मिनरल मिक्स आणि मीठ द्यायचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होणार आहे की बाबा ते कोणत्याही तुम्ही ह्याच्यात देऊ शकता. उन्हाळ्यामध्ये असेल, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये मिनरल मिक्स आणि मीठ देणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून मीठ दिल्यानं काय होतं की जनावरांना तहान लागते आणि ते पाणी जास्त पिण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी.
मिनरल मिक्स वगैरे ते असेल, त्याच्यामुळं दुधाचं प्रमाणही त्या ठिकाणी वाढतं. या पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला मिनरल मिक्स आणि तुमच्या जे दुभती जनावरं आहेत आणि काही गाभण जनावरं आहेत त्यांनाही तुम्ही मिनरल मिक्स आणि मीठ द्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून दुधाचं त्या ठिकाणी दूध वाढणार आहे आणि जे गाभण जनावरं आहेत त्यांची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मिनरल मिक्स आणि मीठ हे जनावरांना द्यायचं आहे. अजून एक असं आहे मित्रांनो की बाबा तुमच्या जनावरांना आंघोळ, म्हणजे आता आपण आंघोळ करतो पण त्यांना एक धुण्याचा प्रयत्न करा. उन्हाळ्यामध्ये असेल किंवा कोणताही सीझन असेल तर तुमच्या जनावरांना जर बाकीच्या कुठल्या सीझनमध्ये असेल तर एक आठवड्यातून धुतली तरी चालतील, पण उन्हाळ्यामध्ये रोजचे रोज एक ते 2 वेळा तुम्ही जर त्यांच्यावर पाणी मारलं किंवा फॉगर सिस्टीम असली मागाशी मी म्हटल्याप्रमाणे, तर फॉगरची सिस्टीम प्रत्येकाकडे असू शकत नाही. काही छोटे दुग्ध व्यावसायिक असतात, आता मोठ्या मोठ्या गोट्यांमध्ये आपण फॉगर सिस्टीम पाहतो, पण आता जे छोटे 4-5 गायी आहेत तर ते नाही करू शकत. छोटंसं शेड आहे बाबा, तर ते लोक काय करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना काय करायचं, 1, 2 ते 3 वेळा उन्हाळ्यामध्ये दिवसातून तुमच्या जनावरांवर पाणी मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. अजून एक अशी गोष्ट आहे मित्रांनो की वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करा. कारण काय आहे, आता सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तुम्ही जरी तुमची जनावरं बाहेर सोडली तरी चालू शकतात, 10 ते 11, आणि 11 नंतर उन्हाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त वाढतं. त्यामुळं 11 ते 4, 4:30 आता आपण बघू शकतो की 4:30 वाजताही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऊन लागतंय. आपण जरी बाहेर पडलो तर त्या उन्हानं फार लाही होऊन जाते. त्याच्यामुळं प्रयत्न करायचा आहे की सकाळी 11पर्यंत तुमची जनावरं तुम्ही बाहेर सोडू शकता आणि 11 नंतर तुम्हाला सावलीतच बांधायची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला 11 नंतर 11 ते 4:30 वाजेपर्यंत तुम्हाला तुमची जनावरं सावलीमध्येच बांधायची आहेत आणि नंतर 4:30 नंतर जर तुम्हाला कुठं चरण्यासाठी किंवा काय कशासाठी सोडायची असतील तर ते तुम्ही उन्हामध्ये बाहेर सोडू शकता. त्याच्यामुळे हे एक वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे की बाबा तुम्हाला 10:30 पूर्वी बाहेर बांधू शकता. त्याच्यानंतर 4:30पर्यंत तुम्हाला सावलीमध्येच तुमचे जनावरं त्या ठिकाणी बांधायचे आहेत. कारण आता प्रत्येकाचा मुक्त गोठा नसतो. आता मुक्त गोठा असल्यावर काही अडचण नाही, शेड असते वरनं सगळं ते सावलीतच राहतं. पण प्रत्येक दुग्ध व्यावसायिक छोटे मोठे असतात, छोटे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांचं छोटंसं शेड असतं, काही जनावरं बाहेर बांधतात ते, तर कधी संध्याकाळी आतमध्ये बांधतात. तर तुम्हाला काळजी घ्यायची की बाबा जास्त प्रमाणात 10 नंतर तुम्हाला तुमची जनावरं त्या ठिकाणी सावलीमध्येच बांधायची आहेत. तर मित्रांनो या पद्धतीनं मी तुम्हाला एक 5 ते 6 उपाय सांगितलेले आहेत. या पद्धतीने तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमच्या जनावरांची काळजी घ्यायची मित्रांनो. कारण या वर्षी जरा जास्त प्रमाणात तापमान आहे, उन्हाळा जास्त प्रमाणे जाणवत आहे. म्हणजे काही वर्षापेक्षा या वर्षी जरा जास्त प्रमाणात म्हणजे माणसाची जरी उन्हामध्ये गेलो तरी फार हे होऊन जातंय, घामाजून जातोय माणूस. मग गुरांचं तर काय, ते मुख्य जनावर आहेत ते बोलू शकत नाहीत बाबा मला उकडतंय की काय होतंय. त्या पद्धतीने मित्रांनो तुमच्या जनावरांची तुम्हाला काळजी घ्यायची, जेणेकरून तुमचं जे दूध उत्पादन असेल ते वाढणार आहे. जनावरं एखादी गाभण गाई असेल तर त्या गायीचा गर्भपात होण्याची शक्यता कमी होणार आहे. कारण उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त गर्भपात होण्याचा प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला तुमच्या जनावरांची काळजी घ्यायची आहे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.